पिऊ दे त्याला, पिऊ दे. कांदा तुका म्हणे असावे जातीचे माझ्यासारख्या येड्या गाबाळाचे काम नाही. सांग बोला सांग भले. मित्रांनो, आपण आताच खरजुंडीच्या इथं पोचलो आहे. साधारणतः झरे गाव आहे, म्हणजे आपण साधारणतः गोंदवलेवरून निघालेलो, पण झरे मार्गे गोंदवल्यातून त्या पाठीमागं तुम्हाला आता बघितलं तुम्ही त्या माळातून पुढे आलो आणि झरे गाव आहे तो हायवे लागतो. तिथून पुढे साधारणतः 16 किलोमीटर एवढा आलेलो आहे आणि इथं खरसुंडी लागलेला आहे. तर आता मी विचार केला की नाथाचं दर्शन करायचं आणि तिथून आता खरसुंडी इथं आलेलं आहे. तर बघू शकता हे खरसुंडी अशा प्रकारची पेट आहे, पण आज काय थोडंसं बंद, एवढं काय भरलेली नाही. हे बघा खरसुंडी बघू शकता तुम्ही. देवासाठी आता नारळ वगैरे घेतलाय. जत्रा किती दिवस असते? तसं मेन दोन दिवस असते, पण तसे बैलाची 4-5 दिवस असते. आता झाली पौशी यात्रा झाली मागच्या आठवड्यात. म्हणजे दोन यात्रा असतात? 2 यात्रा. होय. बैलांचे म्हणजे लई 15-15 लाखापर्यंत व्यवहार होते. होय. आता झाले मागच्या पौर्णिमेला. हां. आणि आता ही एप्रिलमध्ये येणार. हां. शेड्यूल कसं असतं यात्रेचं? म्हणजे बैलांचे 2-4 दिवस असते आणि देवाची मेन तसं 2 दिवस असते ती, पण परत महिनाभर माणूस येत जातं. पाठ 5 वाजल्यापासून माणूस असते, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. होय. ही पौर्णिमा मोठी असते. हां, म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला गर्दी असते. हां, तर इथं पौर्णिमेला आहे ना गर्दी भरपूर असते. तर आपण ही पारधी पौर्णिमा आहे ना, आता ही देव महिना झाला शिकारीला गेलाय मागच्या पौर्णिमेला. आता या पौर्णिमेला देव येणार शिकारीला. होय. पारधी पौर्णिमा. अच्छा, लई मोठी आहे. छान माहिती दिली. नाव सांगा तुमचं? वसंत पुजारी. वसंत पुजारी. हे होते वसंत पुजारी. त्यांनी खूप छान माहिती दिली. आणि आपण आता 1 ते 2 पर्यंत प्रसाद असतो, तर आपण बघूया प्रसाद तिथे भेटतो का. प्रसाद भेटला तर प्रसादाचा लाभ घेऊया तिथे. चला बाबा, येतो आम्ही मागे. हां, बाजारपेठ बघा ही अशा पद्धतीची बाजारपेठ आहे. पैसे असतात ते, त्यांना वाटतं फोटो काढतो का काय. मी श्री क्षेत्र खरसुंडी हे स्थान सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात वसलेले आहे. हे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या ठिकाणून असंख्य भाविक भक्त या ठिकाणी येतात. मुख्य दरवाजातून आत गेलं की आपल्याला उजव्या साईडला दत्त मंदिर पाहायला मिळतं. हे बघू शकता मंदिराच्या आतमध्ये आलोय. पाठीमागच्या साईडला आलो आपण. दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे आपलं. गर्दी आहे तरी बऱ्यापैकी. शक्यतो जोडपी भरपूर येतात लग्न झाल्यानंतर, कारण की त्यांना हा देव आहे त्याच्यामुळे ते येतात. तर हे पाठीमागची साईड बघू शकता. मंदिराच्या मागे एमाई देवीचं मंदिर आहे. एमाई देवी आहे इथे. इथं नवग्रह मंदिर बघायला भेटतं आपल्याला. इथं बाबांनी सांगितलं प्रसाद आता चालू आहे. 1 ते 2 पर्यंत चालू आहे प्रसाद. तर नारळ फोडत आपण. चांग भलं सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. काळ भैरव मंदिर आहे. बोला सिद्धनाथाच्या नावानं सांग भले. सांग बोला सांग भले. काय भांग भेटतं का? भांग आहे. प्रसाद आहे देवाचा.
देवाचा प्रसाद स्वरूपात आम्हाला भांग प्यायला मिळाला. तो भांग टेस्टी असल्यामुळे माझी परत प्यायची इच्छा झाली. पण खूप छान टेस्टी आहे भांग. भांग भेटेल का? आले विघ्न संकट दूर करा जाईल तिकडे माझ्या भक्त संध्या पाण्यात नाथ भगवंत मायापा बोल मला चालते माझ्या भक्त नोकरी पाण्यात श्री माझ्या भक्त नोकरी पाण्यात नाथ साहेब महाराज म्हणा नाथसाहेब आहे नावाने चांग भले. आता बघा आता भांगाला की दक्षिण देताय तुम्ही. हां त्यामुळे त्याला कसं आहे ते पाण्याचं रांजण होता तर त्याला ते केले दानपेटी केलेली आहे. अच्छा असा विषय आहे त्या रांजणाचा. हां हां म्हणजे देवाने 7 कुंडीचं रांजून हे पचवलेलं ते रांजून आहेत आपले. अच्छा म्हणजे पहिल्यापासून आहे का? पहिल्यापासून. अच्छा म्हणजे आता साधारण बघा तुम्हाला सांगतो हां 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 तुम्हाला सांगतो आता साधारण याला कमीत कमी एक 700 ते 800 वर्ष होत आले. हो पहिल्या काळातला जुना रांजण आहे. हां बघून घेऊया. एकदम जुना पहिला काळातला हा रांजण आहे. हे बघू शकता मित्रांनो पालखी. हे जे पालखी आहे जे फक्त पौर्णिमेलाच बाहेर काढलेलं जाते. काटे आहे काही असं बोला. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. आता आपण इथं मंदिरात जो आहे इथे बघू शकता मळाई देवी आग्नेयबाळ प्रसन्न. इथे बघू शकता सिद्धनाथाचे इथे गोंधळ व पत्ता पूजन इथे दोन्ही म्हणायचे देवाचे. हा का म्हणजे काय याचं म्हणजे हे देवाचा इथनं दुपारच्या इस्तू जातो. हां हां 2 टाईम सकाळ संध्याकाळ 2 दुपारचे असते. हां दुपारची निघते देवाची बरं रोजची. हां तर मित्रांनो बघू शकता ज्यावेळेस लग्न वगैरे होतं त्यावेळेस गोंधळ इथे या ठिकाणी घातलेला होता. तर बघा म्हणजे आपलं सिद्धनाथाचं मंदिर आहे याच्या इथेच राईट साईडला बघा इथे गोंधळ वगैरे इथे देखील घातला जातो. आता पुढं कुठलं स्थळ आपल्याला गेलेला गोळेपूर आहे. अच्छा तिथे गेल्या की देवाचे 2 कुंड आहेत. देवाने असे 2 पाय रवलेत ना म्हणजे घोड्याने. हां हां ते 2 कुंड एक पेज पाण्याचा एक आंघोळीचा आहे असं आहे. अच्छा तिथे झाडी बिडी जेवणाची सोय आहे सगळं. अच्छा तर आता इथून पुढे गेलं की 2 कुंड आहेत. मी तर 2 पाय ठेवलेले आहे त्याच्यामुळे तिथं कुंड तयार झालं आहे. आता आपण तिथं जाणार आहे जेवण्यासाठी आणि तुम्हाला दाखवूया तिथे जे कुंड कशा पद्धतीचं आहे काय. मित्रांनो आपण घोडे कुंडच्या इथं आलेलो आहे. बघा हे इथं झाडेबीड आहेत. इथे पुढं आपण जो बिरोबाला चाललेलो आहे आरेवाडीच्या त्या बिरोबाला जाताना पुढं 1 किलोमीटर आलं की आपल्याला इथं डाव्या साईडला हे पॉईंट लागतो घोडेकुंड. हे तीर्थक्षेत्र आहे. तर इथे बघू शकता अशी इथं आता बाबांनी मगाशी सांगितलं की 2 घोड्याच्या पायी ते ठेवले त्याच्यामुळे इथं 2 कुंडाची निर्मिती झालेली आहे. तर हे कुंड आपण तुम्हाला दाखवतो. नाथबाबाला 2 पत्नी होत्या. त्यातील एक जोगेश्वरी आणि दुसरी देवी जकाबाई. ती याच ठिकाणी राहत होते आणि तिला भेटण्यासाठी 3 वर्षांनी नाथबाबा या ठिकाणी येतात अशी देवी योगेश्वरीनेच त्यांना अट घातली होती. डिसेंबरमध्ये देवाच्या पालखीसह तिला भेटण्यासाठी सगळा गावकरी जातो. या ठिकाणच्या पाण्याच्या झऱ्याचे काही रहस्य आहे. तो म्हणजे हा एक नैसर्गिक झरा युगानुयुगे हा वाहत आहे. या ठिकाणचं पाणी अजिबात आटत नाही. यामागची अशी एक कथा आहे की देवनाथ बाबाच्या घोड्याने एकदा सापाला पाहिले आणि उडी मारली आणि जमिनीवर ज्यावेळेस पाय ठेवले त्यावेळेस तिथे पाणी वाहू लागले.
देवाला त्यांच्या दुसऱ्या पत्नीला भेटण्यापासून रोखण्यासाठी साप तिथे होता. घोडेखूर सिद्धनाथ. घोडेखूर सिद्धनाथ. अच्छा, घोडेखूर सिद्धनाथ. हा, या देवाच्या घोड्याचे पाय इथं रुतलेत, त्यातून पाणी उगम पावलेलं आहे, म्हणून ह्या तीर्थाला घोडेखूर म्हणतात. आणि असं पण आहे ना, ज्यावेळेस आपण ते गुलाल खोबऱ्याचा नवस असतो त्यावेळेस देखील इथं म्हणजे येतात ना, ती यात्रा असते. नाही, नवस फेडायच्या वेळेस देखील इथून आंघोळ करून जायला लागतं, असं पण काहीतरी आहे का? हो, करतात की ज्याने नवस केला असेल त्याप्रमाणे ती करू शकतात. आणि कशी करतात त्याची काय लोकांचा नेम असा आहे, इथे यायचं, कुंडावरती आंघोळी करायची आणि मग देवाला जायचं. अच्छा, इथला देव करायचा आणि मग पुढे जायचं. असं काय लोकांचा नियम असतो. माऊली खूप छान. ही माझ्या बी आमचं सांगत नाही, माझ्या नाताची कृपा आहे. घोडेखूर राजाची चिंतामणी. मनात काय इच्छा असेल ती देवाला सांगायची आणि ती विचार पूर्ण होणार असेल तर माझा एक कवल हलका जावती असं म्हटल्यानंतर ती 2दा कवल हलका जातोय. तिसऱ्यांदा गच्च जागा धरा म्हणला का ती लवचिंबो कसं खेचून धरतं तसं ती थिरच राहत. असं आहे. तुका म्हणे असावे जातीचे माझ्यासारख्या येड्या गाबाळाचे काम. दुपारच्या बरोबर 1:30 वाजलेत आणि आता आम्ही ते जे इथे देवस्थान आहे ना, याच्या इथेच आम्ही आता जेवायला बसतोय. दुपारची न्याहारी चालली या सगळ्यांनी जेवायला. तर जेवायला काय आणले बघू आपण. मक्कीचे 2 कणसं आहेत तिथे आणि अजून भाजी आणि चपात्या आणल्यात. एकंदरीत अशा रीतीचं वातावरण येते बघा. ते बघा, हम बैठे है निसर्ग के सानिध्य में. आजी जेवायचं का? चपाती खाता का? एक टोमॅटोची भाजी आहे इथे आणि इथे चपात्या. जास्त लावून कुत्रे मांजरे सगळे आलेत सोबत आपल्या जेवायला. या मित्रांनो, मस्त जेवायला आता मस्त ताव मारायला चालला तर इथे टमाट्यावरती आणि चपातीवरती. आणि तर घे पहिले. छान वाटतंय, मस्त. किती दिवसात करते वनभोजन? मनी माऊच फळ किती गोरा गोरा पा इवले इवले का मनी मॅव कुठे दाखव. मनी मॅव आजी पाणी प्याव. सी मनी मॅवला पाणी पाजते. पाणी किती पिली बघ मांजर. मांजरेला खूप ताण लागलेली आहे बघा. खूप ताण लागलेली आहे. आम्ही त्या ग्लासमध्ये तिला पाणी ठेवलंय आणि म्हणून आता ती पाणी पिते बघा. पाणी पिते. मनी म्याव पाणी पिते. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.